नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत आहे. तर बघा, कांद्याच्या वखारीला आज फोडलंय. आज सुरू केलं कांदा भरायला. किती महिने झालं? 9 महिने झाले कांद्याला. एप्रिल पासून कांदा पडलाय वखारीत. त्याला आज मुहूर्त लागला फोडायला. तर बघा असा कांदा निघतोय. कांदा भरायला काय बाया भेटल्या नाहीत, त्यामुळे एवढ्याच बायांवर चाललंय काम चालू. 9 महिने झाले कांदा. पोपडो किती महिने झाले? 9 महिने झालं पूर्ण कर आले. हा, मालकाला सुद्धा कर आलं. कांद्याला नाही, मालकाला सुद्धा कर आलं. तसंच झालंय, शेतकऱ्याचा हालच तसं झालं. तर काय करायचंय? सरकार बाजार आठवडाभर बाजार वाढवला सरकारने, 9 महिने म्हणजे परत उतरवला. माणसाला शेतकऱ्यांना वाटलं बाजार अजून वाढते आणि जोराने. त्याच्याचं काय वाढण हे रिवर्स झाला परत न. आता भरल्याशिवाय मार्ग नाही, त्याच्यामुळे परत भरायला सुरू केला आता. अशी असते माणसाला, आशा कुठं सुटली व्हायचा. शेतकऱ्याला लय अपेक्षा, पण सरकारला नाही ना ती कळत. आता आपल्याला अपेक्षा होत्या, आपण वाट बघितली, मार्केट काय वाढलं नाही. सगळं नुसतं शेतकऱ्याचं जिथं तिथं मरणच आहे. तरी 2 एकर कांदा पिरून ठेवला. पहिलाच कांदा वखारीतला हल्ला नाही. भांडवल बघा मंडळी, असा निघतोय कांदा. आता खराब नाही झालेला, पण कोंब आल्यात त्याला, उगवलाय. हे काय असं साईडला टाकतोय. हे असलं कर कर कोंब आलं, कोंब कर आलं. किती वाईट परिस्थिती बघा कांद्याची. हीच कांदा जर शेतकऱ्यांनी 1 वर्षभर जरी नाही बाहेर काढला आणि तसाच ठेवला, असाच नासून दिला, शेतकऱ्यांनी जर एकजुटी केली, सगळ्यांचा एक विचार ठेवला, तर व्यापारी आपल्यापाशी येतात कसा माल द्यायचा. पण शेतकऱ्याची एकजूट नाही आपल्या, त्याच्यामुळं सगळं नुकसान होतंय शेतकऱ्याचं. थोडं शेतकऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे, त्याशिवाय पण होतंय असं की शेतकऱ्यांची काही एकजुटी नाही. त्याच्यामुळं यांना चांगलं हे होतंय, व्यापाऱ्यांना पण आणि सरकारला पण हे होतंय. काय करणार आहे आता? जे आहे ते करायचं. चला घेतो भरून, आता काय जसा जाईल तसा जाईल आता मार्केटला.